आपण पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। खानदेशातील सांस्कृतिक आणि कौटुंबिक परंपरांना उजाळा देणारी एक सुंदर प्रथा सध्या अधिक मासानिमित्त पाहायला मिळते। अधिक मासाला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व असून या काळात मुली आणि जावयांना घरी बोलावून त्यांचा सन्मान करण्याची जुनी परंपरा आजही उत्साहात जपली जाते। प्रतिनिधी शोभा पाटील। अधिक मासाच्या निमित्तानं मुलींना साडी, दागिने, पूजेचे साहित्य तसेच जावयांना कपडे, फळे आणि विविध भेटवस्तू देऊन अधिक मासाचं वाण लावलं जातं। घरातील ज्येष्ठ मंडळी औक्षण करून मुलगी आणि जावयाचा सन्मान करतात। त्यामुळे कुटुंबात प्रेम, आपुलकी आणि नातेसंबंध अधिक दृढ होत असल्याचं दिसून येते। विशेष म्हणजे या परंपरेत मुलीनं देखील आपल्या आईला साडी, सौभाग्य वस्तू देऊन तिची ओटी भरण्याची प्रथा आहे। त्यामुळे आई मुलीतील स्नेहबंध अधिक घट्ट होतात। धार्मिक साधना, दान धर्म आणि कौटुंबिक एकोप्याचा संदेश देणारा अधिक मास हा केवळ धार्मिक पर्व नसून संस्कृती जपणारा आणि नात्यांना बळकटी देणारा महिना मानला जातो। आधुनिकतेच्या युगातही खानदेशातील अनेक कुटुंब ही परंपरा श्रद्धा आणि उत्साहाने जपतायत। अधिक मासाचे वाण लावण्याची ही परंपरा कुटुंबातील प्रेम, सन्मान आणि संस्कृतीचे जतन करणारा एक सुंदर सोहळा ठरतोय। धुळे येथील SSVPS महाविद्यालयात लॅब असिस्टंट म्हणून तब्बल 36 वर्ष प्रामाणिक सेवा बजावणारे ज्येष्ठ पत्रकार गोकुळजी देवरे आज वयाच्या 60व्या वर्षी सेवानिवृत्त झाले। त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त धुळे येथील स्वराज्य न्यूज कार्यालयात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। प्रतिनिधी प्रभाकर अडगळे। गोकुळजी देवरे हे धुळे जिल्ह्यातील ज्येष्ठ व अभ्यासू पत्रकार म्हणून ओळखले जातात। महाविद्यालयातील सेवेसोबतच त्यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले। बोरिसगावचे मूळ रहिवासी असलेल्या देवरे यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत समाजसेवा आणि पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रात मोलाचं कार्य केले। यावेळी स्वराज्य न्यूजचे मुख्य संपादक योगेश भदाणे, पत्रकार प्रभाकर अडगाळे आणि दोंडाईचा प्रतिनिधी नवनीत बागले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। उपस्थितांनी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला। ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय गोकुळजी देवरे साहेब आज त्यांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमामध्ये आमच्या स्वराज्य न्यूज चॅनलला त्यांचं हार्दिक स्वागत। हे त्यांचंच घर आहे आणि आपल्या घरात आपल्याच माणसांचं कौतुक करणं हे आपलं स्वराज्य न्यूज चॅनलचं वैशिष्ट्य आहे। आमचे सन्मित्र गोकुळजी देवरे साहेब सर्वांच्या हितांचा विचार करून आज वयाच्या 60 वर्षी ते सेवानिवृत्त होत आहेत आणि आम्हाला त्यांच्या या कार्याबद्दल विशेष कौतुक करावं असं वाटतं की पत्रकार क्षेत्रामध्ये त्यांनी एक आणि एक खडा आणि खडा पिंजून काढलेला आहे। असे आमचे सन्मित्र सन्माननीय गोकुळजी देवरे साहेब यांचं पुढील आयुष्य सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो आणि आमच्यासाठी फुल टाइम द्यावं ही शुभेच्छा। आता पुढचं टाइम स्वराज्य जय जिजाऊ, जय जिजाऊ, जय शिवराय। हार्दिक अभिनंदन साहेब तुमचे। सन्माननीय गोकुळजी देवरे साहेब यांचं सेवानिवृत्ती झाल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो व आमचे स्वराज्य न्यूजचे मुख्य संपादक आदरणीय भदाणे सर आणि प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे सर, आज आम्ही आमच्या चॅनलच्या ऑफिसवरती, स्वराज्य न्यूज चॅनलच्या ऑफिसवरती आम्ही आलोय आणि गोकुळ देवरे सर सुद्धा बोलीसून आलेले। त्यांचा आम्ही शब्दसुमनाने सत्कार केला आणि सत्कार केवळ त्यांचा एक दिवसाचा नव्हे, त्यांनी अनेक दिवस SSVPS कॉलेज धुळे येथे लॅब असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे। त्यांची कामाची पावती त्यांनी शोषित, वंचित घटकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी त्यांनी सेवा पुरेपूर दिलेली आहे आणि शाळेमध्ये त्यांनी काम करत असताना प्रामाणिक, एकनिष्ठ राहून त्यांनी कुठल्याही गोष्टीला त्यांच्या वयाच्या 36 वर्ष पूर्ण करून सेवाला कुठलाही कालबोट लागला नाही आणि त्यांचं कार्य एकदम चांगलं झालं। त्यांचे मी पुनश्च मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आमच्या स्वराज्य न्यूज चॅनल कडून त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लावो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी पत्रकारितेमध्ये पुन्हा मजबूती करो
आणि आमच्यासारख्या युवकांना त्यांनी मार्गदर्शन करो हीच त्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. जय जिजाऊ जय शिवराय. माझ्या मित्रांनी आणि माझ्या घरच्या लोकांनी केलेला हा सत्कार म्हणजे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठा सुवर्णक्षण. माणूस कुठेही गेला तर दुसऱ्याच्या स्टेजवर कायम सत्कार होत असतात, पण आपल्या घरच्या स्टेजवर जेव्हा सत्कार होतो तेव्हा वेगळा आनंद होत असतो. मी अनेक ठिकाणी कवी संमेलनात असतो, त्याच्यानंतर पर्यावरणाच्या कार्यक्रमात असतो, परंतु तिथली माणसं आणि आपली माणसं याच्यात जो तफावत आहे, तिथली माणसं टेम्पररी मिळतात, ही माणसं रोजची मिळतात. म्हणून यांच्याशी आपण आपल्या भावनेप्रमाणे भावबंदकीनुसार वागणं हे माझं कर्तव्य समजतो आणि एवढे बोलून थांबतो. धन्यवाद. सर काय तुम्ही बटा बोलते आमचे सन्मित्र गोकुळ देवरे सर, ज्येष्ठ पत्रकार स्वराज न्यूजचे, यांनी SSBS कॉलेज येथे आपल्या आयुष्यातील 36 वर्ष सेवा दिली. त्यांची कुठेही गाळबोट न लागता सेवानिवृत्ती झाली आजच्या रोजी आणि आमच्या परिवारात त्यांचं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम बाकी होता, तो आज आम्ही पार पाडला. आता याचं पुढचं आयुष्य त्यांनी पूर्ण वेळ आपल्या स्वराज न्यूज परिवारासाठी द्यावी हीच त्यांना विनंती करतो.